नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। तुम्हाला सर्वांना माहिती आहे फायनल आन्सर की आलेली आहे शिपायाची आणि ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे। पण त्याच्याहून अगोदर काही महत्त्वाच्या मी सूचना देणार आहे। त्याचं जर तुम्ही समजा बरोबर तसं नियोजन केलं तर 100% या भरतीमध्ये तुम्ही सिलेक्ट होऊ शकता। आता खूप जणांचे प्रश्न असतील की सर कट ऑफ कधी लागेल, कट ऑफ किती लागेल। याच्या अगोदर जे तुम्हाला मी कट ऑफ सांगितलेलं आहे ते एक अंदाज सांगितला होता। या आतापर्यंत झालेल्या वर्षाच्या मार्कनुसार मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या। पण काही काही नमुन्याने तर अंदाजे म्हणजे योगायोग वेगळेच त्यांचे म्हणजे प्रश्न की नाही सर तुम्ही चुकीचं सांगितलं, हे सांगितलं, ते सांगितलं। जेव्हा चालकचा कट ऑफ लागला त्याविषयी आता महत्त्वाच्या गोष्टी मी हे तुम्हाला सांगतोय। जिल्हा न्यायालयाची भरती निघत आहे। जिल्हा न्यायालयाचे सगळे क्लासेस आपल्या YouTube चॅनलवरती चालू झाले आहेत। आपला ॲप नाही ना, अकॅडमी नाही, हे सगळ्यांना माहित आहे सर। पण काही जणांना, काही ताईंना, काही भावांना माहित नाहीये। पण सर्वांना सांगतोय चॅनल सबस्क्राइब करून घ्या। एक लाईक करायला काय जातं, पटकन व्हिडिओला लाईक करून टाका, कारण की खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे। शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, कारण की या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे। कट ऑफ पासून तर तुमचं सिलेक्शन पर्यंत सगळी माहिती, सगळे डिटेल्स, सगळे कागदपत्र, सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये। आता फायनल आन्सर की आलेली आहे त्या मुद्द्यावर आपण पहिले बोलूया। त्याच्यानंतर स्किल टेस्ट म्हणजे तुमची चाफल्य चाचणी वगैरे जे होणार आहे, लिपिकचे असेल किंवा शिपाईचे असेल, त्याविषयी पण आपण बोलणार आहे। म्हणून तुम्हाला एकच विनंती आहे, कागदपत्र असतील या तुमची चाफल्य चाचणी असेल या स्किल टेस्ट असतील, याविषयी जी माहिती सांगतोय ती व्यवस्थित सांगणार आहे। आणि तीच माहिती आणि मुलाखत पण कशी होते, काय होते, या सगळ्या विषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। तोपर्यंत पटापट चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चला हे बघा, आता फायनल आन्सर की आलेली आहे। आता खूप जणांचे प्रश्न होते सर कल्याण सेंटरवर जो प्रॉब्लेम झाला वगैरे असं तसं, याविषयी पण आपण व्हिडिओमध्ये नेहमी बोललेलो आहे। आणि सगळ्यात जास्त मेन म्हणजे मुंबई हायकोर्टचे व्हिडिओ जर आपल्या चॅनलवरती बघितले तर खूप जास्त व्हिडिओ आहेत, कारण की जी अपडेट भेटते ती अपडेट मी तुम्हाला सर्वांना दिलेली आहे। आता त्यांनी सांगितलेलं आहे की फर्स्ट आन्सर की जी सेकंड आन्सर की त्यांनी दिलेलं आहे की पेपर जे चेक होणार आहे ते फर्स्ट आन्सर की नुसारच होणार आहेत। आणि त्या आन्सर की आपल्या विवेक कुसळकर या टेलिग्राम चॅनलवरती पण टाकलेले आहेत। जे आपला व्हॉट्सअपचा ग्रुप बनवलाय, जे सिरियस विद्यार्थी येतं, ज्यांना वाटतं आपल्याला नोकरीमध्ये सिलेक्शन व्हायचं, त्यांच्यासाठीच मोफत व्हॉट्सअपचा ग्रुप बनवला आहे। त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये सगळी माहिती टाकल्या जाते। ओके, आता शिपाईचा जो आहे त्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे। आता कट ऑफ लागेल, आता फायनल आन्सर की आलेली आहे। आता काही जणांचे आता डोळे पण उघडले असतील। काही जणांचं म्हणणं काय होतं की सर हा जे शिपाईचं पद आहे, आता ज्या पेपरमध्ये घोळ झालेला आहे तर शिपाईचं पद रद्द होणार आहे का, असं काही जणांचं म्हणणं होतं। आणि काही जणांचं म्हणणं होतं सर यामध्ये पात्र अपात्र यादी किंवा सिलेक्टेड लिस्ट कधी लागणार आहे, काय लागणार आहे, असं काही जणांचं हे पण म्हणणं होतं। आणि काही जणांचं तर वेगळंच होतं। काही जण काय म्हणत होते की सर पेपर रिटर्न होणार आहे, पेपर रिटर्न वगैरे काही होणार नाही, काय नाही, माननीय न्यायालयाने बरोबर निर्णय घेतलेला आहे। आणि एक लक्षात असू द्या, आता अशी एक म्हणजे अपडेट आहे आपल्याकडे की जे प्रश्न कट झाले होते त्याचे पण तुम्हाला मार्क भेटतील, त्यात काही शंकाच नाही, त्याचे पण तुम्हाला मार्क भेटणारच आहेत। पण आता इथे मुद्दा मेन येतो कशाचा माहितीये का, कट ऑफचा। आता कट ऑफचा जो मुद्दा येतो त्या कट ऑफ नुसार आपल्याला सगळी माहिती अपडेट मिळेल। आता जर चालक जर आपण बघितलं तर या ठिकाणी चालकचं कसं आहे, मुंबईचं जे आहे चालकचं 16 लागलेलं आहे, बरोबर। त्याच्यानंतर नागपूर असेल 17 लागलेला आहे आणि छत्रपती संभाजीनगर असेल त्याचं 17 लागलेलं आहे का नाही। आता याच्याहून कट ऑफ कळतो। आता एका ताईने आपल्याला मेसेज केला होता, त्या मेसेज म्हणजे कमेंट केली होती, त्याच्यामध्ये सांगितलं होतं की सर हा जे कट ऑफ लागणार आहे हा कट ऑफ सगळ्या जिल्ह्यांचा म्हणजे एकदाच लागणार आहे का वेगळं वेगळं लागणार आहे, अशी माहिती सांगितली होती। म्हणून सर्वांनी एक लक्षात असू द्या, आहे का नाही, ही जी माहिती सांगितली होती या माहितीनुसार तुम्हाला सर्वांना सांगतो हा जो कट ऑफ आहे वेगळा लागणार आहे। छत्रपती संभाजीनगरचा वेगळा लागणार आहे, मुंबईचा वेगळा लागणार आहे आणि नागपूरचा वेगळा लागणार आहे। म्हणून हे जे सर्व कट ऑफ आहेत हे सगळे कट ऑफ वेगवेगळे लागणार आहेत। म्हणून याच्यासाठी एकच इलाज आहे तुमच्याजवळ, कोणता माहितीये का, की एकदम बिंदास्त राहायचं, आता फक्त कट ऑफची वाट बघायची। पण त्याच्याहून अगोदर तुम्हाला तयारी कशाची करायची आहे, तुम्हाला तयारी करायची आहे कागदपत्र, कशाची करायची आहे, कागदपत्राची तुम्हाला सर्वात अगोदर तयारी करायची आहे। त्याच्यानंतर तुम्हाला तयारी कशाची करायची आहे, चाफल्य चाचणीची। त्याच्यानंतर तुम्हाला तयारी कशाची करायची आहे, मुलाखतीची। आता या गोष्टी तुम्हाला कुठे अवेलेबल होतील की सर मुलाखत कशी होती, चाफल्य चाचणी कशी होती, या गोष्टी तुम्हाला आपल्या विवेक कुसळकर या YouTube चॅनलवरती मुलाखत असेल या चाफल्य चाचणी कशी होते याच्या बाबतीत सगळा व्हिडिओ तुम्हाला भेटणारच आहे। जे विद्यार्थी सिलेक्टेड आहेत त्याविषयी पण तुम्हाला ती माहिती सांगणारच आहेत, की जे मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी काम करतात ते तुम्हाला सगळी माहिती सांगतील, कारण की आपण लाईव्ह व्हिडिओ त्यांचा आपल्या चॅनलवरती टाकणार आहे। आणि मुलाखतीला लक्षात असू द्या, जी मुलाखत होणार आहे
जी मुलाखत होणार आहे, मुलाखतीला येणारे प्रश्न, किती प्रश्न असतात, किती मिनिटाचं मुलाखत होत असते, मी तुम्हाला पहिले पण सांगितलं, मोस्टली 2 ते 3च मिनिटं, जास्त ते काही एमपीएससी यूपीएससी सारखी काय मुलाखत होत नाही मित्रांनो, फक्त 2 ते 3च मिनिटं मुलाखत होते. आणि चाफल्य चाचणी कशा प्रकारे होते, काय होते, ते विद्यार्थी तुम्हाला सगळे सांगतील. जे आपले विद्यार्थी मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी काम करतात ते तुम्हाला सगळी माहिती सांगतील. आणि नागपूरचे आपले 2 ते 3 विद्यार्थी आहेत ते पण तुम्हाला सगळी माहिती सांगतील की कशा प्रकारे मुलाखत होते, चाफल्य चाचणी कशा प्रकारे होते. तर यासाठी अजून मी असं एक प्लॅनिंग केलेलं आहे की आपल्या विवेक कुसळकर हे टेलिग्राम चॅनल आहे, या टेलिग्राम चॅनलवरती मी माहिती अपडेट तर टाकणारच आहेत. पण ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे असं वाटतं की सर मला मुलाखत द्यायची आहे, मला मुलाखतीची तयारी करायची आहे, बरोबर, मुलाखतीची तयारी करायची किंवा चाफल्य चाचणीची तयारी करायची आहे. चाफल्य चाचणी कशी असते, काय असते, मी तुम्हाला सांगितलं होतं की साफसफाई असते वगैरे, स्वच्छता वगैरे, सगळ्या गोष्टी, तुम्हाला पुकारा वगैरे द्यावा लागतो, सगळ्या गोष्टी आहे का नाही. पण सगळ्यात मेन मुद्दा काय येतो की जर विद्यार्थी स्किल टेस्ट मध्ये जरी पास झाला तर मुलाखतीचा त्याच्या समोर प्रश्न उभा राहतो. हर एका विद्यार्थ्याचं म्हणणं एवढंच आहे की सर आम्ही स्किल टेस्ट कशी पण काय हो, कशी पण आम्ही पात्र म्हणजे त्याच्यामध्ये पात्र होऊन मुलाखतीला पात्र ठरू. तर विद्यार्थ्यांनो मी याच्यासाठी एक तुम्हाला सांगतोय, मुलाखत ही कशा प्रकारे होते, काय होते, आणि तुमच्या सगळ्यांची समजा ज्यांना असं वाटतं की नाही सर मला मुलाखतीची तयारी करायची आहे, मला एवढे मार्क आहेत, मला तेवढे मार्क आहेत, असे ज्या विद्यार्थ्याचे प्रश्न असतील त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगतो तुम्हाला मुलाखतीसाठी काहीही एकही रुपयाचा चार्जेस लागणार नाहीये. तुम्हाला मुलाखत तुमची फ्री मोफत होईल. आपण त्याचं अरेंजमेंट लवकरच करणार आहे आणि त्याविषयी तुम्हाला सगळी माहिती सांगितली जाईल. आता ही मुलाखत तुम्ही कोणत्याही शहर म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यातून तुम्ही ऑनलाईन द्वारे आपण मुलाखत घेणार आहे, जी युट्यूबवर आपल्या लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला कनेक्ट केल्या जाईल. म्हणजे डायरेक्ट काय असं लाईव्ह नाही होणार आहे, पण अगोदर तुमचे जे आहेत ना म्हणजे लाईव्हच्या माध्यमातून जे तुमचे म्हणजे समजा तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात आहात, बरोबर, तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला एक लिंक दिल्या जाईल, व्हॉट्सअपद्वारे एक लिंक दिल्या जाईल, त्या लिंकद्वारे तुम्हाला मुलाखत घेतल्या जाईल. त्या मुलाखती आणि या मुलाखतीमध्ये सगळी मुलाखती मोफत आहे. कारण की तुम्हाला सर्वांना माहित आहे आपल्या चॅनलवर सगळे क्लासेस हे मोफत होतात. आपला ऍप नाही ना, अकॅडमी नाहीये. मुलाखत तुमची मोफत होणार आहे. मुलाखतीसाठी कोणत्या ताईला किंवा कोणत्या भावाला एकही रुपया लागणार नाहीये. आणि त्याची लिंक आपल्या विवेक कुसळकर या टेलिग्राम चॅनलवरती, नाही तर आता असं काय करणार की सर आता मग मी सर मला 25 मार्क येतं, सर मला 20 मार्क येतं, असे खूप जण म्हणतील की सर माझी मुलाखत घ्या, माझी मुलाखत घ्या. एक लक्षात असू द्या, मी जेव्हा टेलिग्राम चॅनलवरती आता कट ऑफ तर काही दिवसामध्ये लागणार, रिझल्ट लागणारच आहे, पात्र अपात्र यादी लागणार आहे. पात्र अपात्र यादीनुसार या मुलाखतीमध्ये तुम्हाला 2 गोष्टीचा फायदा होणार आहे. एक तर आताच्या या मुलाखतीमध्ये तुम्हाला या भरतीसाठी पण फायदा होईल आणि जिल्हा न्यायालयाच्या भरतीसाठी पण फायदा होईल. या दोन्ही भरतीमध्ये तुम्हाला मुलाखत असेल, स्किल टेस्ट असेल, याच्यासाठी तुम्हाला एकही रुपया लागणार नाही. तुमची मुलाखत ही मोफत होणार आहे. फक्त एवढं आहे की मुलाखतीमध्ये जेव्हा मी टेलिग्राम चॅनलवर आपली लिंक टाकेल आणि जो आपला व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे त्याच्यावर लिंक टाकेल, काही मोस्टलीच विद्यार्थी, कारण की खूप जणांचे मेसेज येतील, म्हणजे सांगण्याचा अर्थ की 100, 200, 300, हजारो मुलं असे मेसेज करतील की सर आमची मुलाखत घ्या, आमची मुलाखत घ्या. असे निवडक जे सिरियस आहेत विद्यार्थी, म्हणजे ज्यांना कट ऑफ मध्ये त्याच्यासाठी काही म्हणजे सूचना आहेत की नाही तर कसं होणार माहितीये का, एखाद्याला म्हणजे आता तुम्हाला पण माहितीये की आपल्या महाराष्ट्रामध्ये असे काही नालायक मुलं आहेत जे टाइमपाससाठी एखाद्याला फक्त 10च मार्क येतं, एखाद्याला फक्त 12च मार्क येतं आणि तो म्हणतो की सर मुलाखत घ्या माझी. आता त्यांची काय मुलाखत घेऊ, बरोबर, कारण की आपण ज्या अधिकारी म्हणजे जे विद्यार्थी आपले सिलेक्ट झालेले आहेत त्यांनी घेतलेले प्रश्न आणि जे आपले अधिकारी आहेत मुंबई उच्च न्यायालयाच्या या ठिकाणी जे लिपिक या पदावर काम करतात, जे शिपाई या पदावर काम करतात, आहे की नाही, असे 2-3 मिळून मुलाखत घेणार आहे. ती पण मुलाखत तुमची मोफत घेणार आहे. तुम्हाला एकही रुपयाचा चार्जेस लागणार नाही त्याच्यासाठी. म्हणून सगळ्यांना एकच विनंती आहे, पण त्याच्याहून अगोदर मला मुलाखतीच्या अगोदर तुम्हाला सगळ्यांना आता या फायनल आन्सर की तर आलेली आहे, पण त्याच्याहून अगोदर तुमच्या सगळ्याची तयारी कशाची करणं आहे, मला या कागदपत्राची सगळ्यात अगोदर तयारी करणे आणि त्याच्यानंतर स्किल टेस्ट, या स्किल टेस्टची तयारी करणे. कारण की कसं आहे आपल्याला टप्प्याटप्प्याने चालायचंय. नाही तर तुम्ही काय म्हणसाल सर पहिले मुलाखत घ्या, मुलाखत घ्या. आता तुमची जर मुलाखत मी डायरेक्ट चालू केली, आता मुलाखती चालू केल्या तर काय होणार मित्रांनो माहितीये का प्रॉब्लेम, ही मुलाखत घेतलेली तुमच्या लक्षात पण राहिली पाहिजे. आता काय जण म्हणतील सर मग तुम्ही रेकॉर्डेड युट्यूबवर लाईव्ह टाकत जा. आता कसं आहे मुलाखतीमध्ये जे जे प्रश्न विचारले जातील ते प्रश्न मी तुम्हाला तर विचारणारच आहे आणि रेकॉर्डेड टाकायला काही प्रश्न नाही, पण तुम्हाला वैयक्तिक पण मी तुम्हाला काही सजेशन देऊ शकतो की अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारू शकतात, हे प्रश्न येऊ शकतात, अशा प्रश्न म्हणजे अशा प्रश्नावर तुम्ही काम करा, म्हणजे अशा प्रकारे तुम्ही उत्तर द्या.
मीच नव्हे तर माझे जे सहकारी मित्र असतील ते पण तुम्हाला सांगतील, जे निवड झालेली आहे त्यांच्या सगळ्यांची, जे मुंबई उच्च न्यायालयामध्ये काम करतात, जे विविध म्हणजे न्यायालयाचे जे असतात, जिल्हा न्यायालय या ठिकाणी काम करतात, ते तुम्हाला काहीतरी सजेशन देतील. त्या प्रकारे तुम्ही तुमच्यामध्ये कसा बदल घडू शकता, तुम्ही प्रश्नाचे उत्तर अति म्हणजे चांगल्या प्रकारे कसे देऊ शकता, हे सगळ्या प्रकारे ते तुम्हाला सांगतील. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठं हे होते माहितीये का, याच्यामध्ये मित्रांनो तुमचे कागदपत्रामध्ये तुमच्या कोणत्याच चुका नसल्या पाहिजेत. नाही तर आता कसं होणार माहितीये का, आता खूप जणांचे प्रश्न येणार, मला खूप जणांचे कमेंट येणार, खूप ताई किंवा खूप भाऊ असे म्हणणार की सर आम्हाला आता चांगले मार्क येतं, आम्हाला 25 मार्क येतं, बरोबर. काही जण म्हणतील सर आम्हाला 20 मार्क येतं, काही 22 मार्क येतं, असे काही जण म्हणतील. तर सर आम्ही पात्र ठरू का? तर लक्षात असू दे मित्रांनो, मी तुम्हाला अगोदरच हा व्हिडिओ चालू व्हायच्या अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं, हा जो कट ऑफ आहे हा वेगवेगळा लागणार आहे. वेगवेगळा म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा वेगळा लागणार आहे, नागपूरचा वेगळा लागणार आहे आणि मुंबईचा वेगळा लागणार आहे. म्हणजे तिन्ही कट ऑफ वेगवेगळे लागणार आहे. पण याच्यामध्ये कट ऑफ किती पण लागू द्या हे लक्षात असू द्या. समजा इथे 25 असू द्या किंवा 27 असू द्या, कट ऑफ कितीही लागू द्या, पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाजी कोण मानणार नाही माहितीये का, याच्यामध्ये सगळ्यात म्हणजे जे कट ऑफ लागणार आहे, कट ऑफ मध्ये एका मार्काने जरी तुम्ही कटलेत किंवा 2 मार्काने जरी कटलात तर जिल्हा न्यायालय भरती आहे. काही निराश व्हायची काही गरज नाही. नाही तर काही जण म्हणतील की सर मग आम्हाला याच्यावरच खूप आशा होती आणि मग आता आम्ही काय करायचं. कारण की तुम्हाला माहित नसेल तर सांगतो मी तुम्हाला अजून एकदा, जेवढे विद्यार्थी आपल्या चॅनलला कनेक्ट आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे, आपण टेलिग्राम चॅनलवरती आपल्या युट्यूब चॅनलचं जे नाव आहे विवेक कुसळकर, हेच आपलं टेलिग्राम चॅनलचं नाव आहे आणि हेच आपल्या व्हॉट्सअप चॅनलचं पण नाव आहे. आपण टेलिग्राम चॅनलवरती सांगितलं होतं आणि पेपरमध्ये ऍड पण आले, म्हणजे पेपरमध्ये जी जाहिरात आली होती त्या जाहिरातीमध्ये पण सांगितलं होतं, मुंबई उच्च न्यायालयाने सगळ्या जिल्हा न्यायालयांना सांगितलेलं, कारण जिल्हा न्यायालयाची मेगा भरती येणार आहे. काय येणार आहे? मेगा भरती जिल्हा न्यायालयाची येणार आहे. आणि याच्यासाठी स्पेशली जे ताई किंवा जे भाऊ जे सिरियस नेत आहेत, ज्यांना वाटतं की आपल्याला सिलेक्ट व्हायचं आहे, मी माझ्या अनुभवानुसार सांगतो तुम्हाला, प्रश्नपत्रिका, नोट्स या सगळ्या स्टडी मटेरियल भेटणार आहे. पण एक लक्षात असू द्या, अजून तुम्ही म्हणसाल की सर मग तुमची अकॅडमी नाहीये ना, ऍप नाहीये, मग तुम्ही कसं काय स्टडी मटेरियल वगैरे सगळ्या गोष्टी. याच्या अगोदर आपण स्टडी मटेरियल वगैरे जे आहे तर टेलिग्राम चॅनलवरती काही जण म्हणत असतील, काही जण म्हणतील की सर तुम्ही तर बोलले होते मोफत वगैरे आहे का नाही. तर काही जणांना एकदा सांगतो, टेलिग्राम चॅनलवरती जायचं. हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे विवेक कुसळकर, लक्षात असू द्या. या टेलिग्राम चॅनलवरती टोटल मोफत शिपाई लिपिकच्या 100 प्रश्नपत्रिका आहेत. किती? 100 प्रश्नपत्रिका आहे. तुम्हाला जर बघायचे असतील तुम्ही बघू शकता, डेमो अपडेट. नाही तर एखादा कचरा उचलून आणला आणि मी तो तुम्हाला द्यायला लागलो की नाही कडे हे 2-3 वर्षापूर्वीचा अपडेट नाही, काय नाही असं द्यायला लागलो, असं काहीच नाही. पण एक लक्षात असू द्या, प्रश्नपत्रिका, नोट्स जे काय आहे स्टडी मटेरियल मुंबई उच्च न्यायालयासाठी म्हणजे विविध जिल्हा न्यायालयासाठी जे जे स्टडी मटेरियल आहे, या स्टडी मटेरियलचे फक्त तुम्हाला चार्जेस लागतील. बाकी युट्यूबवर जे लाईव्ह क्लासेस होतात, जे रेकॉर्डेड क्लासेस होतात, हे सगळे क्लासेस तुम्हाला मोफत आहेत जिल्हा न्यायालयाचे. आणि ऑलरेडी क्लासेस चालू झाले, तर रोज आपल्या चॅनलवरती लाईव्ह लेक्चर होतात. तुमचे जे प्रश्न असतील, आता काही जणांना काही ताईंना टाइम भेटत नसेल लाईव्ह लेक्चर अटेंड करण्यासाठी, आता काही जणांना तर हे पण माहित नाही की सर हे लाईव्ह लेक्चर तर दिसत नाही, कुठं काय दिसत नाही. म्हणून सांगतो, टेलिग्राम चॅनलवरती लिंक टाकलेली आहे, बरोबर. त्या लिंकवर क्लिक करा. टोटल मिनिमम 50+ व्हिडिओ आहेत. किती? 50+. म्हणजे आता 1 हप्ता झाला लाईव्ह लेक्चर चालू झालेले, तर मोफत आहेत. एकही रुपया तुम्हाला चार्जेस नाही, काय नाही. फक्त तुम्हाला चार्जेस प्रश्नपत्रिका, नोट्स आणि जे स्टडी मटेरियल आहे त्याचेच तुम्हाला चार्जेस लागतील. आणि ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ऑलरेडी मी सांगितलेलं आहे, बरोबर. काही जण नवीन असतील तर, म्हणून तुम्हाला मी माझ्याकडून जेवढं होईल तेवढं स्टडी मटेरियल तर देणारच आहे. पण तुम्हाला मोफत काय भेटणार आहे, तुम्हाला जिल्हा न्यायालयाचे युट्यूबवर लाईव्ह क्लासेस मोफत भेटणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड तुम्ही किती वेळा पण बघू शकता, डाउनलोड करू शकता. तुमचे काही प्रश्न असतील, आता काही जण म्हणतील की सर मग आमचे काही प्रश्न आहेत, मग तुम्हाला कसं विचारायचे आम्ही आमचे प्रश्न, बरोबर. आता कसं आहे मित्रांनो, लक्षात असू द्या, तुमचे जे प्रश्न असतील, आता माझा जो व्हॉट्सअप नंबर आहे, व्हॉट्सअपवर तुम्ही हजारो मेसेज येतात मला, नेहमी खूप जण मेसेज करतात की नाही सर असं आहे तसं आहे असं. तुमच्या व्हॉट्सअपवर सगळ्या प्रश्नाचे उत्तर द्यायला मी काही हे नाही, बरोबर. नाही तर तुम्ही म्हणसाल एखाद्याचं सिरियस, नाही तर सर मला 12 मार्क येतं, सर मला 14 मार्क येतं, सर मला आता स्टडी करायचा आहे, मी कसं करू, काय करू, सर मी आतापर्यंत स्टडीला हात लावला नाही, सर मला असं होईल का सर, म्हणजे 15-20 दिवस अगोदर. आता काही नालायकांनी काही म्हणजे जेव्हा आता ही भरती झाली याच्या अगोदर व्हॉट्सअपवर मेसेज केले, सर 15 दिवस परीक्षेला बाकी येतं,
तर मला असं काहीतरी प्लॅनिंग सांगा ज्याच्यामध्ये मला 25+ मार्क जातील. त्याच्यापेक्षा तू मेलेला बरा नाही का, 25+ मार्क जातील असं म्हणतो. म्हणून एक लक्षात असू द्या, मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे, जसं 2023 मध्ये आपण मोफत टोटल 20+ विद्यार्थी टॉप मारलेले आहेत ना, आहे का नाही, असे 20 विद्यार्थी आपले टॉपर आहेत. पण कसं आहे, तुम्हाला गायडन्स करणारा शिक्षक जर व्यवस्थित गायडन्स करत असेल आणि जो विद्यार्थी शिकणारा आहे तो जर व्यवस्थित शिकला की नाही कडे, त्याला जर वाटलं की नाही स्टेप बाय स्टेप जर तुम्ही चाललात की नाही, 100% तुमचं सिलेक्शन आहे. मी तुम्हाला इथं काय देतोय, तुम्हाला आता मी सांगितलं, आता फायनल अँसर की आलेली आहे. या फायनल अँसर की नुसार मी तुम्हाला कागदपत्राचा स्पेशली व्हिडिओ बनवून देणार आहे. याच्या बाहेरचा एकही कागद तुम्हाला जोडायची गरज नाहीये. मुंबई हायकोर्टमध्ये आता स्वयंपाकी पदाची असेल या सफाई कामगार पदाची असेल, ही जे भरती निघलेली त्या सगळ्या अपडेट मी देत असतो. एकदा या आपल्या चॅनलवर तुम्ही जर गेलात, विवेक कुसळकर हे युट्यूब चॅनल जे आहे आपलं, याच्यावर चला बघा, सगळे मुंबई हायकोर्टचे व्हिडिओ दिसतील तुम्हाला. पण जे महत्वाचे अपडेट आहेत ते सगळे महत्वाचे अपडेट मी तुम्हाला देत असतो. म्हणून आता मी तुमच्यासाठी काय करणार आहे की एक जे आपले मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी जे सिलेक्ट झालेले विद्यार्थी आहेत, जे लिपिक पदावर आहेत, ज्यांना अनुभव आहे, सगळ्या गोष्टी मी असेल सगळे हे तुमची मुलाखत घेणार आहेत मोफत. जे जे विद्यार्थ्यांना आता कट ऑफ मध्ये नाव येणार आहे का नाही, या सगळ्यांची मुलाखत ते मोफत, बरोबर. पण एक लक्षात असू द्या, कट ऑफ मध्ये तुमचं नाव आलेलं असलं पाहिजे, तुम्ही पात्र यादीमध्ये पाहिजे. नाहीतर तुम्ही काय म्हणसाल, सर मग आमचं कसं काय, मग आम्हाला घ्या मुलाखत. कारण की काही विद्यार्थी असे पण असतील की ज्यांना 10 मार्क असतील आणि ते टाइमपास साठी म्हणतील की सर आमचं घ्या. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुमचं कट ऑफ यादीतलं नाव जे आहे ते फोटो स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवर मला करायचं. व्हॉट्सअपवर तुम्ही मला व्हॉट्सअपवर ते पाठवायचं आहे. व्हॉट्सअपवर पाठवल्यानंतर ते नाव मी बघेल, व्हेरीफाय करेल आणि नंतरला तुमची डायरेक्ट मुलाखत घेईल लाईव्ह. आणि त्या मुलाखतीमध्ये तुम्हाला सगळं सजेशन देईल. मुलाखतीसाठी किंवा चाफल्य चाचणी कशी होते याच्यासाठी तुम्हाला एकही रुपया लागणार नाही, हे लक्षात असू द्या. एकही रुपया तुम्हाला लागणार नाही. कारण की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकच सांगतोय, गरिबीतून आलोय म्हणून तुम्हाला सांगतोय की खूप असे गरीब मुलं आहेत, खूप आपले बहीण आहेत, खूप असे भाऊ आहेत की ज्यांना वाटतं की बाबा सिलेक्शन व्हायला पाहिजे, पण कुठेही पैसे घालायची काही गरज नाही. फक्त तुम्हाला पैसे वापरायचे कुठं, पुस्तकासाठी पैसे वापरा, स्टडी मटेरियलसाठी पैसे वापरा. पण या मुलाखत, स्किल टेस्ट कसे होते, स्किल टेस्ट म्हणजे साफसफाई आपले वगैरे आहे का नाही, स्किल टेस्ट कशी असते, साफसफाई वगैरे. आता लिपिकची स्किल टेस्ट कशी असते, टायपिंगची स्किल टेस्ट असते, किती मिनिटं टायपिंग करायची, काय टायपिंग करायची. आपल्या या टेलिग्राम चॅनलवरती लिपिक विषयी सगळी माहिती मी टाकलेली, सगळी टोटल A to Z, बरोबर. तुम्हाला बॅक स्पेस अलाउड नाही वगैरे, वर्ड्स किती असतात, कोणतं, आणि पूर्ण फॉर्मॅट टाकलेला आहे, हे लक्षात असू द्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळं जे फॉर्मॅट म्हणजे मुंबई उच्च न्यायालयासाठी जे समजा आपण एक अंदाज धरलाय तसा एक फॉर्मॅट बनवलेला आहे. टोटल 6 पेजेस, 6 का 7 पेज आहेत, असा 6 ते 7 पेजेसचा फॉर्मॅट आहे. तो फॉर्मॅट जरी तुम्ही म्हणजे रोजच्या रोज प्रॅक्टिस केली तरी चालेल. आणि आता एक लक्षात असू द्या, बघा जास्त वेळ नाहीये, लिपिकसाठी सांगतोय, शिपायासाठी तरी वेळ आहे. आता शिपायासाठी तुम्ही काय करणार माहितीये का, तुमच्याकडे हालचाली करण्यासारखं. आता कसं आहे, तुम्ही शिपायासाठी पहिले मी लिपिकचं पण सांगतो आणि शिपायाचं पण सांगतो. लिपिकचं कसं आहे, लिपिकचं तुम्हाला रात्रंदिवस एक करा. आता तुमच्याजवळ वेळच नाही, बिलकुल वेळ नाही तुमच्याकडे. कारण की तुम्हाला रात्रंदिवस कशासाठी एक करावं लागेल, स्किल टेस्टसाठी. कारण की तुम्ही स्किल टेस्ट मध्ये जर पात्र झाला नाही तर मुलाखतीसाठी कसं काय पात्र होणार. त्यांनी ऑलरेडी पण सांगितलेलं आहे, स्किल टेस्टसाठी जो विद्यार्थी स्किल टेस्ट मध्ये पात्र होईल त्यालाच मुलाखतीला बोलायला जाईल. अदन लिस्ट लागते. बघा फायनल अँसर की आली, जसं ड्रायव्हरची चालक पदाची फायनल अँसर की आली, तसंच डायरेक्ट याची फायनल अँसर की आली. कशाची, ड्रायव्हर पदाची फायनल अँसर की आली, डायरेक्ट स्किल टेस्ट आली की नाही ड्रायव्हर पदाची. म्हणून तसंच आहे आता बघा शिपाईची फायनल अँसर की आलेली आहे. आता डायरेक्ट 2-3 दिवसानं लिपिक आणि याचं पण येऊन जाईल. कशाचं, शिपाईचं, म्हणजे दोन्ही लिस्ट येऊन जातील. पण त्याच्यासाठी तुमची तयारी असणं गरजेचं आहे. आता शिपायासाठी काय करायचंय आणि लिपिकसाठी काय करायचंय हे लक्षात असू द्या. ज्यांनी शिपायासाठी अर्ज भरलेला आहे, बरोबर, त्यांना एकच सांगतोय की तुमचे कागदपत्र व्यवस्थित असणं. मी शेवटपर्यंत माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये एकच सांगत असतो, कारण की आतापर्यंत अनुभवानुसार मी सांगतो मित्रांनो, खूप विद्यार्थी कागदपत्रामध्ये कट होतात. खूप विद्यार्थी ते तुमचं ऐकून घ्यायला बसलेलेच नाहीयेत. ज्या ताईंना, ज्या भावांना वाटतंय की मी कळकळीनं सांगत आहे तुम्हाला कागदपत्र, जे विद्यार्थी सिरियस आहेत, ज्यांना वाटतंय या भरतीमध्ये मला सिलेक्शन व्हायचंय, त्या सगळ्यांना सांगतोय कागदपत्र शिवाय इथं काहीच होत नाहीये. सरळ सांगतो मी तुम्हाला, तुमचे कागदपत्र जर क्लिअर असतील तर तुम्ही सिलेक्ट आहात. जर तुम्हाला 25 मार्क असू द्या किंवा तुम्ही त्या पात्र लिस्ट मध्ये असू द्या, काही असू द्या, कागदपत्रामध्ये जर चुका असल्या
तर तुम्ही अपात्र ठरणार. आणि जर तुम्हाला अजून एक सबूत जर पाहिजे म्हणजे प्रूफ जर तुम्हाला पाहिजेत असेल की नाही सर मग तुम्ही असं एवढं बोलताय कागदपत्राविषयी, मग खरं सांगा ना की कागदपत्र नेमकं कसं काय तुम्ही असं बोलू शकता. आता काही जणांचं असं म्हणणं असेल आहे का नाही, काही जणांचं म्हणणं असेल की सर तुम्ही एवढं जे बोलताय कागदपत्राविषयी तर खरोखर सांगा की कागदपत्र नेमकं कोणते कोणते कागदपत्र, काय कागदपत्र असं मी जे बोलतोय तुम्हाला. काही जणांचं म्हणणं असेल ना, आता काही जण बोलतील की सर तुम्ही एवढं कागदपत्राविषयी जे बोलताय, एक काम करा, हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, या टेलिग्राम चॅनलवर जर तुम्ही गेलात तर स्वयंपाकी असेल आणि सफाई कामगार असेल या दोन्ही लिस्ट मी टाकलेल्या आहेत. बरोबर, म्हणजे लिस्ट नाही म्हणजे अर्ज टाकलेले आहेत, ती जाहिरात टाकलेली आहे. ती जाहिरात जे अर्ज आहे ते ओपन करा. बरोबर, टेलिग्राम चॅनलवरती गेलात ना तुम्ही, टेलिग्राम चॅनलवरती पण टाकलेले आहे आणि युट्यूब चॅनलच्या पोस्टमध्ये तुम्हाला लिंक दिसेल तिथे पण टाकलेली आहे. ही जाहिरात आहे, जाहिरात ओपन करा. जाहिरात ओपन केल्यानंतर तुम्ही सेक्शन 3 मध्ये बघा. बरोबर, तुम्ही जर जाहिरात ओपन केली ना, सेक्शन नंबर 3 म्हणजे 3 नंबर पॉइंटचं बघा, त्याच्यामध्ये कागदपत्र म्हणून दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? कागदपत्र म्हणून दिलेलं आहे. हे लक्षात असू द्या. 3 नंबरला कागदपत्र, बरोबर, कागदपत्र म्हणून दिलेलं आहे. कागदपत्रामध्ये त्यांनी टोटल 1 पासून तर काहीतरी 12 मुद्दे असे सांगितलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सरळ सरळ त्यांनी एकच गोष्ट सांगितलेली आहे, जर तुमच्या कागदपत्रामध्ये काही चुकी असेल, तुम्ही जर अर्ज आम्हाला पाठवत असाल स्पीड पोस्टाने, कागदपत्रामध्ये काही चुकी असेल तर अपात्र ठरवण्यात येईल आणि जो 1000 रुपये तुम्ही फीस भरलेली आहे ती रिटर्न भेटणार नाही. सरळ सरळ तुम्हाला कळते मुंबई उच्च न्यायालय काय बोलते. त्याच्यानंतर तुम्हाला एवढाही विश्वास नसेल तर तुम्हाला सांगतो 2025 ची लेटेस्ट, बरोबर, जी लिस्ट लागलेली आहे कोणती, शिपाई पदाची, शिपाई मुंबई हायकोर्टच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. जर तुम्हाला जर भेटत नसेल तर ते सांगा, ते पण टेलिग्रामवर टाकतो मी. ओके, त्याच्यामध्ये पण बघा कागदपत्र किती महत्वाचे आहेत. कागदपत्रामध्ये किती विद्यार्थ्यांचं म्हणजे काय सांगितलेलं त्यांनी की या विद्यार्थ्यांनी चुकीची माहिती दिल्यामुळे अर्जामध्ये चुकीची माहिती दिलेली आहे किंवा जे कागदपत्र इथे सबमिट केलेले आहेत, दाखवलेत कागदपत्राच्या पडताळणीच्या वेळेस हे चुकीचे कागदपत्र नावामध्ये चुका असल्या कारणाने या विद्यार्थ्याला आम्ही अपात्र ठरवत आहोत. म्हणजे तुम्ही अपात्र ठरू शकता जर कागदपत्रामध्ये जास्त प्रमाणात चुका असतील तर. पण याच्यासाठी तुम्हाला जर वाटत असेल, समजा कसं आहे, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट असेल, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट असेल किंवा तुमचं काही कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा नॉन क्रिमिनल असेल किंवा काही जरी जे तुमचे कागदपत्र, नॅशनॅलिटी वगैरे जे तुमचे कागदपत्र असतील, जर तुम्हाला सांगितलं कागदपत्रामध्ये कोणतीही चुका असू द्या, तुमचे 4 चुका असू द्या, 10 चुका असू द्या, कोणत्याही जेवढ्या कागदपत्रामध्ये तुमच्या चुका येतं, एक काय करायचं, आपल्या तहसील कार्यालयाच्या तिथं जायचं. जर तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी राहता तर तहसील कार्यालयाच्या तिथं जायचं, 100 रुपयाचा एक बॉन्ड पेपर बनवायचा आणि त्याच्यामध्ये ज्या टोटल चुका आहेत, म्हणजे टोटल किती कागदपत्र असू द्या, सगळ्यांच्यासाठी बॉन्ड वेगवेगळा बनवायची काही गरज नाही. आपल्याजवळ काय तेवढे पैसे नाही आहेत, हे लक्षात असू द्या. टोटल 100 रुपयाचा बॉन्ड पेपर घ्यायचा. कास्ट सर्टिफिकेट असेल, नॉन क्रिमिनल असेल, डोमोसाईल असेल, जे काय असेल, बरोबर, तुमच्या कागदपत्रामध्ये एवढीशी जरी चूक असली, थोडीशी जरी, की ह्या चुका आहेत त्या चुका आहेत. आता काही नमुने असे पण बोलतील की नाही सर मग एवढी चूक तर चालती, आम्ही या सरांना विचारलं, आम्ही त्या सरांना विचारलं. ज्यांना माझ्यावर विश्वास आहे त्यांनीच बॉन्ड पेपर बनवा, ज्यांना विश्वास नाही सरळ बोंबलं जावा. मग नंतरला तुम्हाला कळल, तिथे गेल्यानंतर जेव्हा तुमचे कागदपत्र चेकिंग होईल का नाही त्या टायमाला तुम्हाला कळेल की कागदपत्रामध्ये चुका झाल्या कारणाने किंवा अर्जामध्ये चुकीची माहिती भरल्या कारणाने तुम्हाला वाटलं असेल की माझ्याकडे तर अनुभव प्रमाणपत्र नाही, मी असंच टाकून देतो आणि नंतरला देतो, सबमिट करून देतो तिथं. पण हे चुकीची माहिती जेव्हा तुम्ही टाकता तिथे, जेव्हा तुमची कागदपत्राची पडताळणी होते त्या टायमाला फक्त त्यांना एकच चान्स हवा असतो. कोणता? की या विद्यार्थ्याला कागदपत्रामध्ये पकडायचं. चुकीचं असली की डायरेक्ट काढतात. तुम्ही हात जोडा, किती काही जोडा, त्यांना काही गरज नाही, हे लक्षात असू द्या. म्हणून सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना कळकळीची विनंती आहे, एकदम कळकळीची विनंती अशी आहे की कागदपत्रामध्ये चुका नसल्या पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्हाला काय सांगितलेलं आहे, तुमची मुलाखत वगैरे, जी चाफल्य चाचणी वगैरे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला मोफत ते पण सांगणार आहे लाईव्हच्या माध्यमातून. आणि स्टेप चाफल्य चाचणीपासून 1 पासून ते 10 पर्यंत सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्या, आपल्याजवळ का डिजिटल बोर्ड नाहीये पण याच बोर्डवर तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे. आता काही जणांचे प्रश्न अजून असे असतील
की सर मग आम्ही डिजिटल बोर्ड सॉरी काय म्हणतो सर आम्ही मग तुम्ही असं सांगताय काही काही भावांना किंवा काही ताईंना असं प्रश्न असे पडतील की सर मग व्हिडिओ आम्ही असं तर बघतो पण हे चाफल्य चाचणी जे असतील किंवा मुलाखतीचे जे प्रश्न असतील मी तुमची सांगितलं जे पात्र विद्यार्थी होतील त्यांचे म्हणजे मोफत मुलाखत घेणारच आहे, त्यात काही शंकाच नाही. म्हणजे जो आपले सिलेक्टेड विद्यार्थी आहेत ते असतील 3-4 जण, मी असेल, असे विविध विद्यार्थी मिळून जे जे पात्र लिस्टमध्ये येतील त्यांची मोफत मुलाखत घेणारच आहे. म्हणजे आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये चाफल्य चाचणीसाठी असतील या मुलाखतीसाठी प्रश्न असतील ते आपल्या विवेक कुसळकर या टेलिग्राम चॅनलवरती टाकले जाईल. म्हणजे तुमच्यासाठी जेवढं होईल मी सगळ्या गोष्टी अवेलेबल करून देणार आहे, सगळ्या गोष्टी. म्हणजे तुमच्यासाठी असं नाही की सर मग इकडे जावं का, इकडे एक व्हिडिओ बघा, तिकडे हा प्रश्न विचारला, तिकडे तो प्रश्न. अहो जे रिअल आहे जे खरं आहे मी तुम्हाला सांगितलं होतं. आता चालक पदासाठी ज्या उमेदवार जे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांनी आपल्याला विचारलं की सर मग स्किल टेस्टचं काय करायचं, मी केलं ना, अवेलेबल करून दिलं सगळ्या गोष्टी. आता जे होते सिरियसनेस की नाही सर असं आहे, सर मी पात्र आहे, मी असं आहे, मी सगळ्यांना जेवढं माझ्याकडून होतं मी त्यांच्यासाठी मोफत म्हणजे जे सिलेक्टेड विद्यार्थी आहेत त्यांना सरळ सांगितलं स्किल टेस्टसाठी जे आपले विद्यार्थी सिलेक्ट झाले होते त्यांनी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून दिला, त्यांना सांगितलं की असे प्रश्न आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्यांना मी एक PDF पण पाठवली होती जे चालक पदासाठी म्हणजे पात्र ठरले होते की नाही ठरलेले आहेत त्यांच्यासाठी एक PDF पण पाठवली होती. या PDF नुसार त्यांना हे पण सांगितलं की बाबा तुम्हाला असे पण म्हणजे ही या प्रकारे ड्रायव्हिंग करावं लागेल, या प्रकारे या सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यानंतर त्यांना हे पण सांगितलं की तुमचे जे चालकचे आहेत ते RTO अधिकारी सगळ्या गोष्टी म्हणजे तुमची टेस्ट घेतात वगैरे. आणि युट्यूबवर हजारो व्हिडिओ पडलेले तर मी त्यांना म्हणजे जेवढं होईल. आणि एक सांगतो मी त्यांना PDF दिली, सगळ्या गोष्टी दिल्या, ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या गोष्टी दिल्या, त्या सगळ्या गोष्टी मित्रांनो मोफत दिल्या, एकही रुपया चार्जेस घेतले नाही. फक्त आपल्या चॅनलवर जे चार्जेस लागतात ते फक्त प्रश्नपत्रिका, नोट्स आणि स्टडी मटेरियलचेच लागतात. बाकी क्लासेसचे वगैरे तुम्हाला मार्गदर्शन असेल म्हणजे तुमची मुलाखत असेल, चाफल्य चाचणी असेल, स्किल टेस्ट असेल, याचा एकही रुपया घेतला जात नाही, तुम्हाला मोफत सगळ्या गोष्टी. फक्त आता लिस्ट लागू द्या, लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील. म्हणजे तुम्हाला ज्या विद्यार्थ्याची मी मुलाखत घेणार आहे, जे विद्यार्थ्यांना मी प्रश्न विचारणार आहे, जे विद्यार्थी पात्र ठरणार आहेत त्या सगळ्यांच्या मुलाखती आपल्या YouTube चॅनलवरती टाकल्या जातील. पण लक्षात असू द्या खूप जण मेसेज करतील, आता खूप जण म्हणतील सर आमची घ्या. बिलकुल नाही, पात्र लिस्टमध्ये नाव येऊ द्यायचं, नाव व्हेरीफाय करेल, नाही तर खूप जण म्हणतील. कारण कसं आहे 10 मार्क असणारे विद्यार्थी डायरेक्ट म्हणेल की सर मला तर 10 मार्क येतात, मग माझी मुलाखत घ्या. तुझी मुलाखत काय घेऊ आणि काय विचारू तुला, काय प्रश्न आणि तू काय उत्तर देणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्याला चांगला पात्र लिस्टमध्ये झालेला आहे मी त्याच्यासाठी हजारो कोणत्याही ताईला कोणत्याही भावाला एकच सांगतो, तुम्ही पात्र लिस्टमध्ये जसं म्हणजे तुमचं नाव आलं असेल तुम्हाला फक्त ते पात्र लिस्ट मधलं स्क्रीनशॉट काढायचा आहे, मला व्हॉट्सअपला पाठवायचा आहे. आणि व्हॉट्सअपला पाठवल्यानंतर मी जे प्रश्न जे PDF तुम्हाला मी पाठवणार आहे, जे मटेरियल जे पाठवलं आहे म्हणजे मुलाखतीचं, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पाठवणार स्किल टेस्टच्या, आणि ते आपण मोफत पाठवणार आहे. एकही रुपया तुम्हाला चार्जेस म्हणजे लागणार नाही. फक्त मी तुम्हाला सांगितलेलं आहे, नाहीतर नंतरला काही जण अजून नमुने म्हणतील की सर तुम्ही तर म्हणलं होतं सगळं मोफत मोफत मोफत. मोफत क्लासेस आहेत, मार्गदर्शन आहे, मुलाखत असेल, स्किल टेस्ट असेल, हे सगळं मोफत आहे. फक्त तुम्हाला स्टडी मटेरियलचे आपला उदरनिर्वाह आहे भाऊ त्याच्यावर सगळ्या गोष्टी मी ती एवढं मेहनत आपण करायला लागलो, एवढ्या गोष्टी सगळ्या विद्यार्थ्यांना द्यायला लागलो. आपला ॲप नाही ना, अकॅडमी नाहीये, गरिबीतून आलो म्हणून तुम्हाला सांगतो आणि एवढं विश्वासून ओरडून तुम्हाला सांगतो. आणि तुम्ही एवढं सांगून पण एकही ताई किंवा एकही भाऊ फक्त व्हिडिओला एक लाईक करण्यासाठी आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी एवढं ओरडून बोलावं लागतंय की बाबा लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा, सॉरी चॅनलला सबस्क्राईब करा, एवढं ओरडू बोलावं लागते. पण ज्यांना माझ्यावर विश्वास आहे, ज्या ताईंना ज्या भावांना विश्वास आहे, खरंच सांगतो तुम्हाला एकदा तुमचं लिस्टमध्ये नाव येऊ द्या, त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना कळेल की खरंच सरांनी दिलेला शब्द खरंच करून दाखवला. तुम्हाला सगळ्या गोष्टी मोफत देणार आहे. म्हणजे कोणत्या मोफत, मुलाखत, स्किल टेस्ट वगैरे सगळ्या गोष्टी. आणि जे स्टडी मटेरियल वगैरे मुलाखतीचं वगैरे जे काही प्रश्न असतील वगैरे आहे का नाही, हे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकल्या जातील. तुम्ही अजून बोलणार की सर मग तुम्ही सेपरेट आम्हाला व्हॉट्सअपला पाठवणार आहे का. खूप जणांचे असे प्रश्न येतील की सर मग तुम्ही सेपरेट पाठवा ना, सर मला असे सेपरेटली पाठवा, सर असं करा तसं करा. कदाचित मुलाखतीचे हे जे प्रश्न आहेत ना हे तुम्हाला आत्ता पण कामी येतील आणि जिल्हा न्यायालयाला पण तुमचे कामी येतील. म्हणून मी काय करणार आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलला मुलाखतीचे जे प्रश्न येतात ते तर टाकणारच आहे. आणि जे विद्यार्थी पात्र ठरणार आहेत त्यांची वैयक्तिक म्हणजे लाईव्हच्या दरम्यान त्यांची मुलाखत घेणार आहे. सगळ्या गोष्टी त्यांचे जे आणि ज्यांना म्हणजे असं वाटतं की नाही बाबा काहीतरी सुधारणा केल्या पाहिजे असं तसं, त्या सगळ्या गोष्टी मी पण सांगेल
माझ्यासोबत जे सहकारी असतील ते पण तुम्हाला सांगतील की काय सजेशन आहे, काय नाही, तुम्हाला काय मुलाखतीमध्ये या प्रश्नावर काम करावं लागेल का जास्त वगैरे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. पण एकच सांगतोय, नेहमी सांगतोय, 1000 वेळा सांगतोय, डोक्यात फिट करून ठेवा. कोणती गोष्ट? कागदपत्र. या कागदपत्रानेच तुमचा खेळ पलटू शकतो, हे लक्षात असू द्या. नंतरला कोणत्याही भावाला किंवा कोणत्याही ताईला असा प्रश्न पडू नये की सर मग आता काय करायचं आणि काय नाही. आता म्हणजे लिस्ट कशाची फायनल लिस्ट तर लागलेलीच आहे, पण त्याच्यानंतर सोमवार म्हणजे काय, मी आता काही दिवस सांगणार नाही, पण लक्षात असू द्या, झटके पडले, लिस्ट पात्र अपात्राची लागली की तुम्हाला डायरेक्ट चाफल्य चाचणीची तयारी करणे. चाफल्य चाचणी म्हणजे साफसफाईची वगैरे, हे चाफल्य चाचणीची काही एवढी तयारी नाहीये. साफसफाई वगैरे सगळ्यांनीच, कारण की सगळे आपण शेतात काम केलेले लोक येतात म्हणून सगळ्यांना येतात. पण काही शहरातले विद्यार्थी असतील, काही एवढं टेन्शन घ्यायचं नाही. साफसफाईचं काम असतंय, पुकारा कसा द्यायचा, काय द्यायचा, कसं बोलायचं, काय द्यायचं, या सगळ्या गोष्टी कळतीलच तुम्हाला. मी ते तुम्हाला सांगणारच आहे, लाईव्हच्या माध्यमातून पण सांगणार आहे आणि एक PDF बनवून पण देणार आहे. बरोबर, या PDFच्या द्वारे तुम्हाला हे सगळे टोटल A to Z प्रश्न टाकणार आहे, सगळ्या गोष्टी. फक्त आता तुम्ही म्हणणार की सर मग मुलाखतीचं तुम्ही PDF बनवून देताय आणि मग नंतरला कसं काय, मुलाखतीचे आम्हाला तर तसे पण प्रश्न कळत आहेतच, तुम्ही PDF बनवून देताय. पण भावांनो ताईंनो, एक लक्षात असू द्या, तुम्हाला मी लाईव्ह मुलाखत याच्यासाठी घेतोय की तुमच्या मनातली जी भीती असेल, आहे का नाही, आता काही ताईच्या मनात, काही भावांच्या मनात भीती असते की बाबा कसं बोलायचं आम्ही, आहे का, न्यायालयामध्ये गेलं, त्यांनी मुलाखत घेतली आणि आम्ही कसं बोलायचं, काय बोलायचं, ही तुमच्या मनातली भीती पण गायब होणार आणि सगळ्या गोष्टी गायब होणार आहे. पण ज्या लिस्टमध्ये लिस्टमध्ये नाव आलं नाही त्यांना एकच सांगतोय, गुलाल जर उधळायचा असेल तर आत्तापासून तुम्हाला तयारी करणं गरजेचं आहे. नाही तर तुम्ही काय बोलणार की सर मग आमची तयारी चालू आहे, चालू नाही, टायमावर कोणतीच गोष्ट नाही. कारण की 1-2 महिन्यामध्ये 100% जिल्हा न्यायालयाची मेगा भरती होणार आहे. शिपाई पदाची असेल, लिपिक पदाची असेल, ड्रायव्हर चालक पदाची असेल. म्हणून याच्यासाठी तुम्हाला आत्तापासून तयारी करणं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनल सोबत जुळून राहणं आहे. कारण की तुम्हाला आपल्या चॅनलवरती सगळे क्लासेस हे मोफत आहेत आणि आतापर्यंत एवढे व्हिडिओ टाकले, सगळे व्हिडिओ बघा, त्याचा तुम्हाला 100% फायदा होईल. आणि रोज क्लासला जरी जॉईन नाही झाला तरी युट्यूबवर व्हिडिओ बघा. आणि जर युट्यूबवर तुम्हाला व्हिडिओ भेटत नसतील तर सरळ टेलिग्राम चॅनलवरती जायचं, सगळ्या लिंक टाकलेल्या आहेत, लिंकवर क्लिक करायचे, सगळे तुम्हाला व्हिडिओ दिसतील. एक लक्षात असू द्या, जेवढे विद्यार्थी आतापर्यंत जे मागे आता ही भरती झाली आपली, बरोबर, मुंबई उच्च न्यायालयाची, त्याला पण जॉईन होते, म्हणजे सगळ्यांनी क्लासेस केले तर सगळे मोफत आहेत. म्हणून सगळ्यांना ताईंना भावांना एकच सांगतोय, जास्तीत जास्त तयारी करा. तयारीमध्ये तुम्ही कुठंच कमी पडू देऊ नका, मी तुम्हाला कमी पडू देणार नाहीये, हे लक्षात असू द्या. आता जिल्हा न्यायालयाचे स्टडी मटेरियल आपण जे जबरदस्त बनवले, नोट्स बनवले, प्रश्नपत्रिका बनवल्या, सगळ्या गोष्टी बनवल्या आहेत. याच्याविषयी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती सगळी माहिती टाकल्या जाईल. आणि आता एक लक्षात असू द्या, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कागदपत्र तुम्हाला काय लागणार आहे तर याची PDF मी टाकणार आहे. बरोबर, कागदपत्र तुम्हाला काय लागणार आहे याची PDF टाकणार आहे, कारण की मी व्हिडिओ बनवला होता कागदपत्रावर. तर म्हणजे काही भावांचे काही ताईंचे मेसेज आले होते की सर या व्हिडिओमध्ये तुम्ही जे कागदपत्र सांगितले आहेत, कारण कसं आहे, माणूस जेव्हा शिकवताना मी सगळं पुसलं, मग नंतरला हे सांगितलं ते सांगितलं म्हणून तुमच्या लक्षात नाही आलं. कागदपत्राची मी PDF बनवणार आहे आणि त्या PDF नुसार तुम्हाला सरळ सगळ्या गोष्टी सांगणार, म्हणजे टाईप केलेले दिसतील तुम्हाला, स्टेप बाय स्टेप तशाच तुम्हाला सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत आणि सगळे कागदपत्र तशाच लावायचे आहेत. बरोबर, आणि सेल्फ अटेस्टेड सगळे कागदपत्र असले पाहिजे. सेल्फ अटेस्टेड म्हणजे तुमची कागदपत्रावर सही असली पाहिजे. आता पात्र अपात्र लिस्ट लवकरच लागेल आणि कट ऑफ काय लागेल काय नाही. पण एक लक्षात असू द्या, सगळे कट ऑफ वेगवेगळे असणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचं वेगळं असणार आहे, छत्रपती संभाजीनगरचं वेगळं असणार आहे आणि नागपूर खंडपीठाचं वेगळं कट ऑफ असणार आहे. म्हणून एकच तुम्हाला सांगतोय, कट ऑफचं टेन्शन सोडा, जिल्हा न्यायालय पण करा आणि हे आता जे सांगितलं तुम्हाला मुंबई उच्च न्यायालयाची आता लवकरच लिस्ट लागणार आहे, त्याची पण तयारी चालू ठेवा. हार मानायची नाही, सिलेक्शन दोन्हीकडे झालं तरी चालेल, आपल्याला काही घेणं देणं नाही. पण एक लक्षात असू द्या, तुम्ही डिस्टर्ब होऊ नका. तुमचा जो फोकस आहे की आपलं सिलेक्ट झालंच पाहिजे यावेळेस, आपल्या आईवडिलांचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचेच आहेत, या पद्धतीने तुम्ही तयारी चालू ठेवा. आणि या तयारीमध्ये मी सदैव म्हणजे शेवटपर्यंत तुमच्या, जोपर्यंत तुम्ही सिलेक्ट होत नाही तोपर्यंत तुमच्या सोबतच आहे. आणि आपल्या चॅनलवरती सगळे क्लासेस, सगळ्या म्हणजे नोट्स, फक्त प्रश्नपत्रिका, नोट्स, या सगळ्या गोष्टीचे फक्त तुम्हाला चार्जेस लागतील. बाकी लाईव्ह क्लासेस असतील, मुलाखतीला विचारणारे प्रश्न, मुलाखत असेल तुमची, म्हणजे जी मुलाखत तुमची घ्यायची, स्किल टेस्ट जी होणार आहे त्याच्याविषयी माहिती असेल,
हे सगळं मोफत असणार आहे. फक्त तुम्हाला स्टडी मटेरियलचेच पैसे लागतील, बाकी तुम्हाला कशाचेच पैसे लागणार नाही. तर एकच लक्षात असू द्या, जे सिरियस विद्यार्थी आहेत त्यांनाच सांगतोय, ज्यांना वाटतं सिलेक्शन झालं पाहिजे त्या सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना सांगतो, तयारी आतापासूनच चालू ठेवा. जर तुमचं पात्र लिस्टमध्ये नाव आलं तरी पण तुम्ही जिल्हा न्यायालयाची तयारी चालू ठेवा. का चालू ठेवा? कारण की तुमचं दोन्हीकडे जरी सिलेक्शन झालं तर अति उत्कृष्ट आहे. पण तुम्ही जर समजा काही कागदपत्रामध्ये किंवा काही स्किल टेस्टमध्ये याच्यामध्ये त्याच्यामध्ये कमी 1-2 मार्कांनी जर चुकलात तर तुम्ही नाराज होऊ नये. कारण की जर तुम्ही दोन्ही याच्यामध्ये लिस्टमध्ये नाव आलं तर खरंच सांगतो, तुमच्या आई वडिलांचे जे तुम्ही स्वप्न पूर्ण करण्याचे स्वप्न बघत आहात ना, याच्यावर मोठा आनंद कोणताच नाही. ही रियालिटी. म्हणून सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना एकच रिक्वेस्ट करतो, चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. सगळ्यांना विनंती आहे, हक्कानं सांगतो, सगळ्या भावांना, सगळ्या ताईंना चॅनलची लिंक जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. आपलं काय ॲप नाही ना, अकॅडमी नाही आहे, एवढंच तुम्हाला विनंती करतो. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.